आता आज आपण चाललो आहे अक्कलकोटला. सो फायनली 9 महिन्यानंतर हा एक दिवस आला आहे जिथे आता आपण चाललो आहे अक्कलकोटला. 9 महिन्यांपासून 1 वर्ष झाला. 1 वर्षापासून मी ट्राय करत होतो अक्कलकोटला जायला, पण नव्हतं पॉसिबल होत काही ना काही कारणामुळे. तर आज तो दिवस फायनली आला आहे की आता आपण अक्कलकोटला जातो आहे. रात्रीची ट्रेन आहे. दादर स्टेशनला पोचलो आहे मी. आणि आज काय एवढं ट्रॅव्हलिंगमध्ये दाखवता येणार नाही, कारण का पूर्ण नाईट ट्रॅव्हलिंग असणार. आणि परत सकाळी तुम्हाला दाखवेन कुठे स्टे करणार आहे वगैरे. आणि त्यानंतर मग आपण उद्याच्या दिवशी जे काय दर्शन करणार आहे, अक्कलकोट झालं, गाणगापूर झालं, त्याचे वेगळे वेगळे ब्लॉग्स बनवेन आणि सांगेन त्याबद्दल. आणि आता आपण ट्रेनसाठी थांबलो आहे. आता रात्री 9:15 झालेत. 9:20ची ट्रेन आहे. सो आता फायनली आपली ट्रेन अराईव्ह झाली आहे. वाजले 10 मिनटं लेट होती. आणि आपला कोच आहे C1 AC कोच आहे. हे सगळे जनरल डबे आहेत. सो फायनली आपण C1मध्ये पोचलो आहे. कोचमध्ये ही सीट आहे, 50 नंबर सीट आहे. सो 50 नंबर सीट विंडो आहे का? एक मिनटं. आता फायनली ट्रेन निघाली आपली दादरवरून आणि आपली विंडो सीट आहे. सो बाकीचं आता काय दाखवायला काय मिळणार नाही, तर इन केस जास्त हॉल्ट घेतला तर मग बघू आपण काय दाखवता आलं तर ठीक आहे, नाही तर मग काहीच नाही दाखवू शकत. सो गाईस आता रात्रीचे 1:15 झालेत. ट्रेन लेट आहे, अजून पुण्याला आहे. 1:15 आणि प्रॉब्लेम ट्रेनचा असा आहे की ट्रेनचे लाईट्स कंटिन्युअसली चालू आहेत, त्यामुळे झोपेची खूप वाट लागते. सो फायनली सोलापूरला पोचलो आहे. सकाळचे 5:30 झाले. 20 तासच ट्रेन लेट होती. आणि जर बाजूला तर इथे वंदे भारत लागले. ही सकाळी निघेल, आत्ताच अर्ध्या तासात निघेल. 6:05 आहे. ही मुंबईला जाते, सोलापूर आहे मुंबई. फायनली आता आपण सोलापूरला पोचलो आहे. आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे सोलापूरचा. इथे रिक्षा स्टँड आहे आणि आपण आता टमटमने जाणार आहे. सो फायनली मी रूमवर आलो आहे आणि मी तुम्हाला आपला रूम दाखवतो आणि त्याच्या बाहेरचा व्ह्यूसुद्धा दाखवतो. मी सोलापूरला उतरलो 5:30ला उतरलो आणि त्यानंतर मग तिथून टमटमने जवळपास 45 मिनिट्स 50 मिनटं लागली आहे. तर व्ह्यू दाखवतो समोरून. हे आपलं इथून वटवृक्ष मंदिरच दिसतं. आणि त्यानंतर आता तुम्हाला रूम दाखवतो. ही रूमची बाल्कनी आहे. हा एकच बेड आहे. त्यानंतर हे कॉमन वॉशरूम. ही बाल्कनी आहे आणि बाल्कनीतून तुम्हाला इथे समोरच वटवृक्षाचं मंदिर आहे स्वामींचं.